झी 24 तास एक पाऊल पुढे. UPA 1 आणि UPA 2 गेली सतत 8 ते 9 वर्ष या देशावर UPAचं सरकार आहे. प्रथम पाहूया UPA 1 आणि UPA 2 यांच्यामधल्या संख्याबळाचा एकूण ताळेबंद ग्राफिक्सच्या साध्यत. UPA 1 चे घटक पक्ष, बाहेरून पाठिंबा समाजवादी पक्ष 39 जागा, बाहेरून पाठिंबा अण्णा DMK 9 जागा, भारतीय नवशक्ती पार्टी 1. लक्षात ठेवा UPA 1 ला कोणी कोणी सपोर्ट केला होता? नॅशनल नवतांत्रिक पार्टी 1, UPA 2 चे घटक काय आहेत बघा. यावेळी काँग्रेसला 206 जागा, UPA 1 मध्ये काँग्रेसला 145 जागा होत्या, DMK 18, राष्ट्रवादी काँग्रेस 9, नॅशनल कॉन्फरन्स 3, इंडियन युनियन मुस्लिम लीग 2, राष्ट्रीय लोकदल 5 आणि केरळ काँग्रेस 1. तर बाहेरून पाठिंबा समाजवादी पक्ष 22 आणि बसपा 11, राष्ट्रीय जनता दल 4, जनता दल सेक्युलर 3, नागालँड पीपल्स फ्रंट 1, तर स्वाभिमानी पक्ष 1. या सर्वांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. आता UPA 2 मधनं अलीकडच्या काळात बाहेर पडलेले पक्ष कोणते? तृणमूल काँग्रेस, ज्यांच्या जागा 20 होत्या, द्रविड मुनेत्र कळघम 18 जागा, हेही UPA 2 मधनं बाहेर पडले. लक्षात घ्या, हे बाहेर पडले तरी सुद्धा त्यांनी सरकार पाडायचा कुठलाही विचार केला नाही. यातच खरी गोम आहे. खरं तर UPA 2 चा विचार करताना UPA 1 आणि UPA 2 या दोघांचा एकत्रित विचार करणं का गरजेचं आहे याविषयी आपण चर्चा करूया ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्याशी. UPA 2 चा 4 वर्षाचा जो काही कारभार आहे किंवा तुम्ही ज्याला वाटचाल म्हणता, ती UPAच्या पहिल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीपासून वेगळी करता येत नाही. त्यामुळे UPA 1 5 वर्ष आणि UPA 2 4 वर्ष असाच विचार करावा लागेल. कारण जे काही आत्ता वाद किंवा घोटाळे निर्माण झालेले आहेत त्याची पण मुळं पहिल्या UPA सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ते एक प्रकारे कंटिन्युटी आहे आणि त्या कंटिन्युटीचा विचार केला पाहिजे. आता 2 गोष्टी आहेत. 2004 मध्ये ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळी त्यांच्याकडे 145 जागा होत्या. 2009 मध्ये म्हणजे UPA 2 ला ज्या जागा आल्या त्या 206 जागा काँग्रेसकडे होत्या. 206 जागांचं काँग्रेसच्या नेतृत्वाखालचा UPA आणि 145 जागांचा UPAचा कारभार या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या UPA मध्ये डाव्यांचा त्यांना पाठिंबा होता, दुसऱ्या UPA मध्ये डाव्यांचा त्यांना पाठिंबा नाही. ही परिस्थिती आपण नीट लक्षात ठेवली पाहिजे. आता UPA 2 चा जो कारभार आहे त्याला डाव्यांचाही पाठिंबा नाही आणि ह्याच काळामध्ये भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणामध्ये पॉलिटिकल स्पेस मिळत गेली, ती UPA 2 मधल्या काही मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्यामुळे, भ्रष्टाचारामुळे. आता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही, परंतु आरोप आहेत आणि त्या आरोपामध्ये बरंच तथ्य आहे असं न्यायालयांचं किंवा चौकशी समित्यांचं म्हणणं आहे. परंतु त्याचा जो प्रपोर्शन आहे, त्याचा जो विस्तार आहे तो किती आहे हा अजून ठरलेला नाही. परंतु त्याच्यामुळे प्रचाराला मात्र खूप जागा मिळाली. आता प्रचार जास्तीत जास्त तीव्र केव्हा होत गेलाय? आता आपण UPA 2 च्या वाटचालीबद्दल बोलतोय. तर प्रचाराची तीव्रता केव्हा वाढत गेली आहे? तर जसजशा 2014च्या लोकसभा निवडणुका जवळ येत गेलेल्या आहेत तस तसे त्यांच्या मित्रपक्षांनी किंवा विरोधी पक्षांनी निवडणुकांमध्ये, येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना स्वतःची पॉलिटिकल स्पेस तयार करायची आहे. आणि ती पॉलिटिकल स्पेस तयार करायची असेल तर आपण UPAचे घटक म्हणजे एक दुय्यम आहोत असं चित्र त्यांना मतदारांसमोर ठेवायचं नाही. त्यामुळे UPA 2 ची वाटचाल ही अत्यंत खडतर, ज्याला आपण रोलर कोस्टर जर्नी म्हणतो, त्या रोलर कोस्टर जर्नीवरून झाली आहे. परंतु एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, विरोधी पक्षांनी याही परिस्थितीत आत्ता त्यांच्या दृष्टिकोनातून तसं अनुकूल वातावरण असताना सुद्धा अविश्वासाचा ठराव आणलेला नाही. तो अविश्वास ठराव ते का आणत नाहीये? त्यांना सहज सरकार आता पाडता येईल. आत्ता UPA 2 सरकार हे अल्पमतात आहे. जर अविश्वास ठराव आला तर ते पडू शकतं, पण तो विश्वास सुद्धा आता विरोधी पक्षांना नाही. का नाही तो विश्वास? कारण त्यांच्या लक्षात आहे की त्यांच्यावरती कदाचित आपण अविश्वास व्यक्त करू
पण आपल्यावरती मतदार विश्वास व्यक्त करण्याची शक्यता फार कमी आहे, कारण आपल्यामध्येही खूप मोठं विघटन झालेलं आहे. तेव्हा आपण झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवावी हा विचार करून ते अविश्वास ठराव आणत नाहीयेत. परिणामी युपीएला जीवदान मिळतंय. युपीए 1 आणि युपीए 2 यांच्यामधला फरक आणि साम्य आता कुमार केतकरांनी आपल्याला समजावून सांगितलं. त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी म्हणजेच विरोधी पक्षांनी किंवा घटक पक्षांनी सरकारवर अविश्वासाचा ठराव आणला नाही. हे जेवढं खरं तेवढंच सरकारनं त्यांच्या सहयोगी घटक पक्षांना कसं सांभाळून घेतलं. आम्ही चर्चा केली प्रकाश जोशी या ज्येष्ठ पत्रकारांशी. त्यांनी काय विचार केले, त्यांनी काय विचार व्यक्त केले ते आपण पाहूया. युपीए 1 आणि युपीए 2ची आपण जर तुलना केली तर युपीए 1 मध्ये कमी सामर्थ्य असताना सुद्धा सर्व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न युपीए मध्ये त्यातला प्रमुख पक्ष काँग्रेस जो आहे त्यानं केलेला दिसून येतो. परंतु युपीए 2 मध्ये ज्यात कम्युनिस्ट पक्ष हे सहभागी झाले नाहीत, ते बाहेर राहिले आणि इतर पक्षांची मदत घेताना तिथे कुठंतरी सहकारी पक्षांना न विचारता पुढे जाण्याचं किंवा काही अनेक निर्णयांमध्ये सहकारी पक्षांना समावेश न करून घेता निर्णय घेतल्या गेल्याचं दिसून येतं. त्यामुळे युपीए 2चं सरकार हे युपीए 1च्या सरकारपेक्षा जास्त अडचणीत, जास्त संकटात सापडलेलं दिसून येतं. युपीए 2चं सरकार हे संकटात सापडलेलं दिसतंय असं प्रकाश जोशी यांनी मत व्यक्त केलं. मला जायचं आहे अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, थोडं इतिहासाकडे डोकावून पाहूया. 2004 मध्ये जेव्हा सरकार आलं त्यावेळेला मनमोहन सिंग यांच्याकडे आम्ही भारताच्या आर्थिक पुनर्रचनेचे शिल्पकार किंवा लिबरलायझेशनचे चॅम्पियन असं म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत होतो. एक अत्यंत स्वच्छ प्रतिमा होती जी आजही आहे. परंतु त्या दरम्यानच्या काळात 2004 आणि 2009 मध्ये काय काय घडलं आणि घटक पक्षांशी नेमक्या कशा प्रकारचे संबंध होते याच्यावर एक धावती नजर मी तुम्हाला टाकतो आणि मग तुमचा प्रश्न आपण घेऊया. एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन टेलिकॉम, इन्शुरन्स अँड बँकिंग या तिन्ही गोष्टींना डाव्यांचा विरोध होता. ते पूर्णपणे आणणं शक्य झालं नाही. त्याचबरोबर लेबर रिफॉर्म्स, पेन्शन आणि बँकिंग या संदर्भातले रिफॉर्म सुद्धा अजूनही आपल्याला आणता आलेले नाहीत. डिसइन्व्हेस्टमेंट्स ज्या करायच्या होत्या त्या संदर्भात द्रमुकची भूमिका अत्यंत विरोधाची आणि टोकाची होती. तर पेट्रोलियम प्राइसेस आणि ऑर्गनाइज्ड रिटेल सेक्टर याच्या संदर्भातल्या सुद्धा डाव्या पक्षांच्या आणि डीएमकेच्या ज्या भूमिका होत्या त्या काँग्रेसच्या अत्यंत विरोधातल्या होत्या. एवढंच काय तर 30,000 कोटी जे आपल्याकडे विजेची चोरी होते त्याच्या संदर्भातला सुद्धा कुठल्याही प्रकारचा रिफॉर्म या सहयोगी पक्षांनी आणून दिला नाही. मला तुम्ही सांगा 2004 मध्ये आलेलं युपीए 1 आणि 2009 मधलं युपीए 2 या दोघांमधल्या काँग्रेस आणि घटक पक्ष यांच्यातल्या संबंधांबद्दल आपण काय सांगाल? युपीए 1 आणि 2 याच्यात एक ढोबळपणाने फरक करायचा झाला तर युपीए 1 बद्दल म्हणजे देअर वॉज अ प्रॉब्लेम ऑफ स्टेबिलिटी आणि युपीए 2 इज अ प्रॉब्लेम ऑफ क्रेडिबिलिटी. हा मला वाटलं हा मूलभूत फरक आहे. हा आपण लक्षात विश्वासार्हतेचा आहे. आज प्रश्न असा आहे की युपीए 1 मध्ये म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसच्या जागा 145 होत्या आणि सर्व घटक पक्षांवर त्यांना अवलंबून राहावं लागत होतं, डाव्या पक्षाचा पाठिंबा होता. त्यामुळे हे सरकार अल्पमतातून सरकार चालवताना काँग्रेसला असेल म्हणजे आघाडीचं नेतृत्व काँग्रेस करत होते म्हणून काँग्रेसला कायम डावीकडे म्हणजे डावीकडे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण डाव्यांचा पाठिंबा होता आणि बऱ्याचदा उजवीकडे म्हणजे एनडीएतले काही घटक पक्ष जे वेळेला मदतीला यायचे असं डावी उजवीकडे बघून त्यांना ती वाटचाल करावी लागत होती. त्याच्यामुळे सावध आणि बऱ्याचपैकी नॉन कॉन्ट्रोव्हर्शियल डिसिजन्स किंवा ज्याचा कुठेही ज्याचे परिणाम स्टेबिलिटीवर होणार नाहीत असे निर्णय त्या सरकारने केले. त्यामुळे त्या सरकारचा कारभार थोडासा उजवा झाला. युपीए 2 मध्ये काय झालं की काँग्रेसच्या जागा एकदम 61 ने वाढल्या. काँग्रेस एकदम 206 वर गेली आणि 206 वर जातानाच ज्या पक्षांचं उपद्रव मूल्य अधिक होतं त्या पक्षांची संख्याबळ घटलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये म्हणजे खरं तर एवढं स्थैर्य मिळाल्यानंतर मोकळ्या हाताने काम करता आलं पाहिजे, पण हे सरकार मोकळं रान मिळाल्यासारखं काम करत गेलं. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात मोठे इकडे जे अडचणी निर्माण झाल्या त्या तिथे झाल्या. युपीए 1 मध्ये सरकारकडे पूर्णतः बहुमत नसतानाही डाव्यांचा पाठिंबा निघेल अशी परिस्थिती असताना सरकारपणाला लावून अणुकरारासारखा निर्णय घेतला या सरकारने आणि त्याच क्रेडिबिलिटीवर पुढे सरकारला जास्त जागा मिळाल्या, काँग्रेसचं महत्व वाढलं.
परंतु UPA 2 मध्ये घटक पक्षाला म्हणजे बाहेरून पाठिंबा देणाऱ्यांना सोडाच, पण जे पक्ष गेली 5 वर्ष आपल्या बरोबर राहिले, ज्यांनी ब्लॅकमेलिंग केलं नाही, अशा लोकांनाही विश्वासात घेणं काँग्रेसने बंद केलं. कारण काँग्रेसला कुठेतरी पुन्हा एकदा स्वबळावर एकपक्षीय राजवटीची स्वप्न पडायला लागली होती. आणि तिथे या सगळ्याची मला वाटतं या सगळ्या UPA 2चं जे खिचडी नंतर होत गेली, नंतर पक्ष सोडून गेले, म्हणजे भ्रष्टाचार वगैरे ते मुद्दे नंतर चर्चेत येतील, पण मूलभूत प्रश्न जो झाला आघाडीमध्ये बेबनाव व्हायला, म्हणजे आपण आधी साधं उदाहरण देतो की पक्के रस्ते हे जंगलाचे शत्रू की मित्र असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तसं अधिक स्थैर्य हे सरकारच्या कारभारासाठी चांगलं की वाईट असा विचार करायची वेळ UPA 1 आणि UPA 2 ने. स्थैर्य हे अधिक चांगलं की वाईट असा प्रश्न अभय देशपांडे यांनी उपस्थित केलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.